आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे सगळे इले आहेत पा. होय होय सुरू करूया ना. होय. हा. या मुलास बांधून का ठेवले आहे? जर खायला दिले असते तर किती बरे लागले असते. पण सगळ्यात मोठा वाटा माझाच असणार, कारण ते सगळ्यात प्रथम मीच पाहिले होते. प्रथम पाहिले होते म्हणे. सर्वप्रथम मी त्यास ऐकले होते, त्यामुळे सर्वात मोठा वाटा हा माझाच असणार. नाही नाही, माझाच असणार. माझा असणार. माझा असणार. सर्वात मोठा वाटा माझा भांडू नका, दोघांनाही मोठा मोठा वाटा मिळेल. तोवर थोडी विश्रांती तरी घ्या. महाराज, गावातील परिस्थिती अतिशय जटिल आहे. घराघरात दुःख आपले पाय रोवून आहेत. त्या बालकाची आई आता जीव देण्याची वार्ता करीत आहे. तुम्हाला जसे हवे होते तसेच वातावरण गावात तयार झाले आहे. अतिउत्तम. त्या बालकावर लक्ष ठेवा. जोवर तो आहे तोवर मी शांत आहे. होय महाराज. बाळ कपिल, हे बाळ कपिल. ओम नमः शिवाय. 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 आजी, तुम्ही इथे या गुहेत? काही बोलू नकोस. जे पुटपुटतोस ना ते पुटपुटत राहा. आपल्याला लगेच इथून निघायला हवं. ओम नमः शिवाय. 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 आजी, ते लोक कोण होते? त्यांनी मला इथे का आणलं होतं? जाऊ दे रे बाळ, तू नको लक्ष देऊ. मग त्यांनी मला त्रास का दिला? ते राक्षस होते का? आजी, मी थकलोय, मला उचलून घे ना. बर, ये ये. हा, बसलात का नीट? हो. बोलणे का थांबवलेस? बोलत राहा. कुठे गेला? कोठे गेला तो? कोणी सोडले त्यास? महाराज, नाही माहित. मला आम्हा सर्वांना अचानकच कोहळ आली होती. अचानक नाही, येथे कोणीतरी आले होते. नाही माहित महाराज, पण आम्ही सर्वजण
भूताच्या रूपात कोणीतरी आले होते येथे. जा, प्रथम बाहेर जा. काही दिशांना शोधा त्याला. तो बालक हातचा गेला नाही पाहिजे. जा. आजी अजून किती लांब आहे? हे बघ बाळ, काही अंतर चाललो ना की आली आपल्या गावाची वेस, आणि वेस ओलांडली ना की आलं लगेच आपलं घर. आजी का थांबलीस इथे? चल ना लवकर. हो हो, निघूयात. हा, आजी ते लोक कोण होते? हा. उतरा बाबा. माझ्या डोळ्यात बघ. कसलो इतको विचार चाललो? कसला टेन्शन हा काय? अहो, माझी चूक झाली. माका पैशाचो आणि सत्तेचो मोह झालो होतो. माझा चुकला. तुका सांगताय, त्या हाडक्याका परत आणून मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. त्या हाडक्याका परत आणलं तर त्याचे काय परिणाम होतले ह्याचा मी साधू विचार पण नाही केल्यात. माझ्या वांगड मी तुमच्या सगळ्यांच्या जीवाशी खेळलाय. तो नानीकडे ज्या नजरेने बघताना ते बघून असं वाटतं की तू आत्ताच नानीचा जीव घेतलो. तुमचा तुमकाच कळला ह्याच खूप. आणि तुम्ही भिया नकोत. आपण देवाच्या माडबनात असं. माझो विठोबा आमच्या रक्षणासाठी कायम जागो असता. तुम्ही त्याका शरण जा. तो सगळा नीट करतलो. काहीचोच त्रास होचो नाही. एकदा त्याच्या चरणावर माथो टेकलो की काय एक चिंता रवायची नाही. नाही गो, मी न बंधनात अडकलेलो. त्या भरम्यानी माका हाडक्याच्या बंधनात बांधून ठेवलो. आता माझी सुटका नाही. मी जर थै गेलं ना देवळात त्या वेतोबाच्या पायापाशी, तर हाडके चिडतलो. मग त्याका आणखीन राग येतलो आणि मग तो आमका आणखीन त्रास देतलो. आणि ते माका नको. तुमच्या जर मनात त्याका भेटूचा असा तर या हाडक्यात भिया नको. तो जेव्हा कधी समोर येतलो मी त्याका सामोरी जातले. कारण माझो देव, माझो वेतोबा कायम माझ्या पाठीशी आणि तो माका काय खोक देऊचो नाही. तुम्ही फक्त ठरवा म्हणजे झाला.
थांबा. बाजूला वा. त्या मायावी स्त्रीने आपल्या शक्तीने एक अदृश्य पटल तयार केले आहे. त्याला स्पर्श करताच तुम्ही भस्म व्हाल. आता मलाच माझ्या शक्तीचा वापर केला पाहिजे. मी विसरूनच गेले होते. तो महादेवांचा एक गण आहे, शक्तिमान आहे. हरकत नाही. मी गावाभोवती असे कवच निर्माण करेन की जेणेकरून थोड्या काळासाठी वेताळाचा दाह शांत होईल आणि गावावरचे संकट टळेल. आपण जर याला स्पर्श केला तर आपण भस्मसात होऊ. अरे आपण पोचलो, पण मला झोप लागली होती. हरकत नाही. आपण आपल्या घराकडे प्रस्थान ठेवूया. चल. कपिल, कपिल बाळा, कुठे गेला होतास बाळा मातेला सोडून? हा, तुला त्यांनी त्रास तर नाही ना दिला? नाही माते, पण माझेच चुकले. मी तुला सोडून नको जायला हवे होते. हे तू पिताश्रींना सांगू नको, ते माझ्यावर रागवतील. नाही रे बाळा, नाही सांगणार. परंतु तू मला वचन दे की मला सोडून तू कुठेच जाणार नाहीस. दिले वचन. आणि हो गावकऱ्यांनो, माझंही चुकलंच. मी माझ्या नातवाची काळजी घ्यायला हवी होती, त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळे तुझा सगळ्यांना मनस्ताप झाला, त्यालाही मनस्ताप झाला. या मातेला अति कष्ट सोसावे लागले. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते. नको आजी, तू आम्हाला कायम मार्गदर्शन करीत आली आहे, आमच्या भल्यासाठी झटली आहे. असे असताना देखील आम्ही तुझ्यावर संशय घेतला. आम्हाला क्षमा कर. पण आमची परिस्थिती बघ ना कशी झाली होती. हो हो माते, हे आमच्या गावची 2 कोवळी पोरं हरवतात काय, त्यांचा पत्ता का लागत नाही. या सगळ्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. त्यामुळे आमच्या मनात शंकेने घर केले. असं पुन्हा होणार नाही. क्षमा कर माते. आजी, मला क्षमा करा. मी तुमच्यावर संशय घेतला. मी तुम्हाला असे बोलायला नको होते. तुम्ही माझ्या पुत्राला वेताळाच्या तावडीतून सोडवून आणलेत. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. नाही नाही, तुम्ही माफी मागू नका. तुमचे काही चुकलेले नाही. उलट अशा कठीण प्रसंगी तुम्ही माझ्या मुलीची साथ दिली, तिला धीर दिला, तिला सहाय्यता केली. हे पाहून देव तुमचे कल्याण करेल. तुमची सगळी संकट दूर होतील.
बघा ही असता देवाची लीला. अरे देव तारी तेका कोण मारी, हेचो इकडे प्रत्यय येता. रक्षण करण्या बालकाचे आकाश मार्गे प्रयाण केले. बेताळ सेनेसी गुंगारिले पार्वती मातेने. या उपरी दिव्य कवचा निर्मियले करुणी लीला. भस्म होती त्या स्पर्शिता पिशाचे अवघी. गावाचे ऐसे रक्षण केले, मायेसले करू भेटले. प्रेमाचे उमाळे फुटले त्या मातेच्या हृदयी. भिकू काका, माझं काम झाला. तुमचा पान तुमका गावला. देवा बाबा तुझीच कृपा. म्हणा कथेत खंड पडूक दिलंच नाही. तर अशा प्रकारे पार्वती माता गावात पोचली आणि पुढे काय घडतला ह्या आपण उद्याच्या कथेत बघू. तोपर्यंत म्हणा नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. काय गोशाल घ्या, ताप जास्त असा काय? भरपूर असा होता. काळजी वाटतं. अगो तू काय काळजी करू नको, होताला सगळं व्यवस्थित. आणि मेन म्हणजे तू हिंमत अजिबात हारा नकोस. असा कसा बाबांचा चेडू असेल, असा हारायचंही नाही. शालक्या, मी एक तुका गोष्ट सांगू काय? माका असं वाटतं ना की भाभी चांगल्या डॉक्टराक दाखव. 50 उलटली त्याची, उगाच रिक्स नको. हॉस्पिटलात कसं सगळी काळजी घेतात. आओ अगे बाय माझे दिली माहेरवाशी. काय करू, आरती ओवाळू? अगे तू तरी अशी बोला नको गे. अगे तकडे बाबांका बरा नाही, एकदा तरी येईलच का त्यांका बघू. कशा जाऊ मी? थांबाय, मग तू इकडे कशा गेलस? तर माका जरा बाबांची तब्येत बरी नाही, त्यांना चांगल्या डॉक्टरकडे नेऊन जाओ. थोडे पैसे गावतील. महेशराव काय गरज नाही. थांबाय, किती पैसे हवे? 5,000 चालतील. पैसे काही झाडाक लागले? आणि त्या माणसासाठी कशा पैसे देऊ मी, जो ह्या माझा घरला तडून गेलो? माका पण ताच सांगूचा महेशराव, काय एक गरज नाही. हो त्यांका काय किंमत नाही. असं रवा घेऊन सांगता तर ऐकत नाही. हो तुम्ही असं काय बोलतास? अरे महेश, अरे कसे असले तरी तुझे सासरे असते, त्याची तब्येत बरी नाही, तू दे रे पैसे. असं नको वागूस रे. माणुसकीच्या नात्यान मदत करूकच होई.
मग तो पाहुणो असा दे नाहीतर आणि कोणीतरी. महेशा कसलोय विचार न करता शालग्याक पैसे देऊ खय आपण. वा 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 वा, काय मदत, काय माणूस की. ओ मी या घरात ना राब राबत असतोय आणि गेल्या वेळे ना 2-3 वेळा मी आजारी पडलेले, ताप ये होतो माका. मी कोणाक सांगलंय पण नाही ना, डॉक्टराकडे गेलोय तेव्हा नाही कोणी दाखवली माणुसकी. आता बरी येता माणुसकी. महेशराव माझ्यावर विश्वास ठेवा. अहो काय पैसे बिशे देऊची गरज नाही. मी घराकडे येऊ आहे ना म्हणून नाटकं असत त्यांची, बाकी काय नाही. आहे बस झाला. कसली बायकोस गे तू. तुका ना या घरातल्या सुतापाई काय पण बोलत सुटलास तू. शालग्या सांभाळून बोला. बाई घरासाठी काय काय करता तुका माहिती आहे. दिवस रात्र राबता आणि तू काय करतस, उठतस आणि त्या कथेक जातस आणि त्या बाईक तू राक्षस बोलतस. पहिला ये ना घरातून बाहेर पड. चालतो आहे ना, पैसे देऊचे नाही म्हणजे नाही. महेशराव, हो चाय तरी घेवा.